टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, वागवी ओंगाळ पोटासाठी. कीर्तनाच्या वेळी रडे पळे लोळे, प्रेमे विन डोळे गळताती. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, संत संगे अंतरंगे सुखे डोलावे. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तन मर्यादांचे भरपूर अभंग आहेत. अनेक संतांनी त्यांचं वर्णन सांगितलेलं आहे. बरेच काही लोक पोटासाठी व्यवसाय करतात म्हणून कीर्तनं करतात. असो, कीर्तनाचे पैसे झाडे भाडे तोडे समजले, पण याच्या माध्यमातून पगार मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, लोकांकडून दलाल्या खाणे, तीर्थयात्रा भरवणे, तीर्थयात्राला घेऊन जाणे, त्यातून कमिशन खाणे, असे बरेच धंदे लोकांनी धरलेले आहेत. आणि ग्रुपबाजी करून, गटबाजी करून वारकरी संप्रदायाच्या नावावर अनेक जण वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. असो, मी आपल्या शेती प्रयोगाबद्दल सांगितलं होतं. ही वळईमध्ये अंतर जास्त पडल्यामुळं हा गहू पेरलेला आहे आपण. त्याची अवस्था अशी आहे आणि संपूर्ण कोरडो क्षेत्रफळ आहे. त्याला शेजाऱ्याकडून थोडंसं अर्धा घंटा भिजवण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयोग सक्सेस होत आहे. आणि इतर लोकांनी असं जर काही झालं तरी हरभरा याच्यामध्ये सायरून जातो, म्हणून आपण गावाचा हा प्रयोग केलेला आहे आणि हा सक्सेस झालेला होताना मला दिसत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय शिवराय.